नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी चिकन दम बिर्याणी. अगदी घरच्या घरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या बिर्याणीपेक्षाही चविष्ट, सुगंधी आणि दाणेदार चिकन दम बिर्याणी आता घरच्या घरी. गुपित टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अनेकांना वाटतं की हॉटेलसारखी बिर्याणी बनवणं खूप अवघड आहे, पण खरं गुपित आहे योग्य मसाल्यांचं प्रमाण. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 1.5 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं. 2 चमचे खडे मीठ, 2 चमचे हळद लावली. काही खडे मसाले घेऊया. मिरी दाणे, लवंग, दालचिनी, काळी वेलची, चक्रीफूल, शहाजिरे आणि 2 तमालपत्री घेतली. 4-5 लवंग घ्या, 4-5 मिरी दाणे घ्या, 2 वेलची घ्या, 2 दालचिनी घ्या आणि 2 तमालपत्री घ्या. त्याचबरोबर 3 चमचे आलं लसूण पेस्ट घ्यायची. त्याचबरोबर 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्या. मूठभर कोथिंबीर आणि 1 मूठभर पुदिना घ्या. 2 चमचे बिर्याणी मसाला, 2 चमचे धणे जिरे पावडर, 2 चमचे चिकन मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे घरगुती मसाला. हा मसाला पूर्णपणे आपल्याला चिकनला मॅरिनेट करायचा आहे. या रेसिपीमध्ये चिकन एकदम रसाळ, तांदळाचा प्रत्येक दाणा मोकळा, मसाल्याने भरलेला आणि घरभर दरवळणारा बिर्याणीचा सुगंध तुम्हाला अनुभवायला मिळेल. ही बिर्याणी पाहून आणि खाऊन घरातील प्रत्येकजण नक्कीच तुमचं कौतुक करेल. 4 ते 5 चमचे इथं आपल्याला दही घ्यायचं आहे. दही ताजं घ्या. दही आंबट न घेता घट्ट आणि ताजं दही घ्या. 3 ते 4 चमचे इथं तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं या संपूर्ण सगळ्या मसाल्यामध्ये हे एक तासासाठी हे चिकन मॅरिनेट करून ठेवायचं. चिकन व्यवस्थित असं आपण मसाले लावून मॅरिनेट करून 1 तासासाठी ठेवलं की संपूर्ण मसाला चिकनमध्ये मुरतो आणि चिकन चवीला बिर्याणीमध्ये फार छान लागतं. 1.5 किलो चिकनसाठी 1.5 किलो इथं आपण बिर्याणी राईस घेतलेला आहे. लांब दाण्याचा कोणताही बासमती तांदूळ किंवा कोणताही तुम्हाला आवडेल तो लांब दाण्याचा तांदूळ घ्या. फक्त भात मोकळा होणारा असावा. अर्ध्या तासासाठी हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून भिजत घालायचा आहे. अर्धा तास झाला. आता तांदूळ आपण शिजवून घेऊया. 3 लिटर पाणी इथं पातेल्यामध्ये मी घेतलं आहे. मी 3 किलो बिर्याणीची तुम्हाला रेसिपी सांगत आहे. 3 लिटर पाणी घेतलं. त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर काही खडे मसाले आपण या पाण्यामध्ये घेऊया. लवंग, दालचिनी, मिरी दाणे, काळी वेलची, हिरवी वेलची, शहाजिरे आणि 1 तमालपत्र आपण घेतलेलं आहे. आणि छान हा गरम मसाला जेव्हा खडे मसाले आपल्या या पाण्यामध्ये उकळतात तेव्हा भाताला फार सुंदर चव या खड्या मसाल्यांची येते. तर थोडासा पुदिनाही मी याच्यामध्ये घेतलेला आहे. झाकण ठेवून 5 ते 7 मिनटात आपण पाणी उकळून घेतलेलं आहे. उकळलेल्या पाण्यामध्ये हा भिजवलेला तांदूळ घ्या. तांदूळ पूर्ण पाणी निथळून काढून हा तांदूळ या पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. गॅसची आच पूर्ण मोठी ठेवा आणि मोठ्या गॅसच्या आचेवरती हा तांदूळ 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 70% तांदूळ फक्त आपल्याला शिजवायचा आहे. जास्ती ओव्हरकुक करायचं नाही आहे. 70% तांदूळ शिजून झाला की चाळणीमध्ये काढून घ्या. पूर्ण पाणी त्याचं निथळून घ्या. पहा इथे तांदळाचा एक दाणा अर्धा झाला की आपण समजायचा आपला तांदूळ बिर्याणीसाठी तयार आहे. जास्ती शिजवू नका. तांदूळ जास्ती शिजवला तर बिर्याणी चिकट होते. मग अगदी हातावरती तांदळाचा दाणा घेतला तर त्याचे 2 तुकडे व्हावे इतकं शिजवून घ्या. 2 पळ्या इथं मी तेल घेत आहे आणि 2 पळ्या तेलावरती आता आपण चिकन फोडणीला टाकूया. 4 मोठे कांदे मी एकदम बारीक पातळ चिरून घेतले आणि 4 मोठे टोमॅटो पातळ चिरून घ्यायचे आहेत. इथं मी 3 किलो बिर्याणी दाखवत आहे, पण तुम्हाला जर कमी क्वांटिटीमध्ये बिर्याणी करायची असेल तर मसाल्यांचं प्रमाण कमी करा. फक्त कांदा टोमॅटोचं आणि जे मी पावडर मसाले तुम्हाला तिखट दाखवलेलं आहे ते पावडर मसाल्यांचं प्रमाण कमी करा. तर पहा इथं छान असा हा कांदा आणि टोमॅटो परतून झाला की चिकन फोडणीला टाकूया आपण. घरात एखादा वाढदिवस, पाहुणे येणार असतील, रविवारची स्पेशल मेजवानी किंवा कोणताही खास दिवस असेल तर ही दम बिर्याणी प्रत्येक प्रसंगासाठी अगदी परफेक्ट आहे. आज माझ्याकडे प्रोग्राम आहे म्हणून 3 किलोची मी बिर्याणी बनवत आहे. फार सुंदर ही बिर्याणी झालेली आहे. चिकन आपण फोडणीला टाकूया आणि तळलेला कांदा 1-2 मूठ आपण याच्यावरती घेऊया. पहा इथं 4 मोठे कांदे मी बारीक स्लाईस करून घेतले आणि ते तळून घेतले आणि 4 मोठे कांदे आपण इथं फोडणीला घेतलेले आहेत.
मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला क्वांटिटी कमी करायची असेल, चिकन 1 किलो अर्धा किलोचं करायचं असेल, तर नक्की तुम्ही आहे हे प्रमाण कमी करत जा. तर पहा इथं पूर्ण आता 2 पळी छान असा तळलेल्या कांद्याच्या तेलावरती मी हे चिकन परतून घेत आहे. एक 5 ते 6 मिनटासाठी चिकन परतून झालं की आपल्याला 1 वाटीभर गरम पाणी याच्यामध्ये घ्यायचं आहे. तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे, पण 1 वाटी गरम पाणी मी याच्यामध्ये घेतलेलं आहे. जो आपण तांदूळ निथळून काढतो त्या तांदळाचं पाणी 1 वाटी घ्या. छान तांदळाच्या पाण्यालाही गरम मसाल्याचा वास असतो आणि छान सुगंध असा ह्या चिकनला आपल्याला येतो. तर 1 वाटी मी तांदूळ काढलेलं पाणी ह्याच्यामध्ये घेतलं आणि आता आपण भात वरून घेऊया. हे चिकन न शिजवता आपल्याला आहे अशाच आहे असंच ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला हा जो शिजवलेला तांदूळ आहे हा पसरून घ्यायचा. 70% तांदूळ आपण शिजवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे या चिकनच्या जे पाणी सुटतं चिकनला त्याच्यामध्ये हा तांदूळ छान शिजला जातो आणि चिकनचा पूर्ण जो फ्लेवर आहे तो या तांदळाला लागतो. तर पहा इथं पूर्ण असा हे तांदूळ आपल्याला या चिकनवरती पसरून घ्यायचा. सोप्यात सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे चिकन बिर्याणीची आणि छान अशी ही चिकन दम बिर्याणी झटपट होणारी, अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये ही बिर्याणी तयार होते. सुंदर चवीची होते. तुम्ही करून पहा. या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक स्टेप अगदी सविस्तर दाखवली आहे, त्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच बिर्याणी बनवत असाल तर ती नक्कीच यशस्वी होईल हे मात्र मी 100% खात्रीने सांगते. चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेला पुदिना आपण इथून वरून टाकून घेऊया आणि त्याचबरोबर तळलेला हा कांदा. मी सांगितल्याप्रमाणे 4 मीडियम साईजचे 4 मोठे कांदे मी पातळ चिरून तळून घेतलेले आहेत. व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे तळलेल्या कांद्याचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाही आहे. छान असे हे कांदे तळून झाले की 2 मूठ कांदे फोडणीला घ्यायचे आणि 2 मूठ कांदे आपण भातावरती घ्यायचे. आता इथे मी 1 पळीभर कांदा तळलेलंच तेल मी पूर्ण बिर्याणीला वापरलेलं आहे. 1 पळीभर तेल आपण वरून घेऊया. त्याचबरोबर मी इथं फूड कलर करून ठेवलेले आहेत. 1 चमचा ऑरेंज कलर घेऊया आणि 1 चमचा आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा आहे. फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर घ्या, नसतील घ्यायचे तर नका घेऊ. फूड कलरने थोडासा आपल्याला तांदळाला हा कलर लागतो आणि बिर्याणी दिसायला फार आकर्षक दिसते. तर थोडा घरी प्रोग्राम असल्यामुळे मी थोडी बिर्याणी आकर्षक व्हावी म्हणून मी हे फूड कलर इथं वापरलेले आहेत. पण फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहेत. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला आवडत असतील तर घ्या, नसतील आवडत तर नाही घेतले तरी चालेल. 1-2 मिनटासाठी मी इथं झाकण ठेवते आणि आपण याला आता सिल्वर फॉईलने पॅक करणार आहोत. सिल्वर फॉईल नसेल तर कणिक लावून घ्या आणि कणिक लावून पूर्णपणे ही चिकन बिर्याणी आहे हे दम देऊन घ्यायचं आपल्याला आणि पूर्ण चिकन दम बिर्याणी अशा पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायची आहे. पूर्ण सिल्वर फॉईल मी पातेल्याला लावून घेतली आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवते. गॅस एकदम स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती 15 ते 20 मिनटासाठी ही बिर्याणी आपल्याला शिजू द्यायची आहे. 20 मिनिट मी ठेवलेली आहे ही बिर्याणी. एकदम गॅस स्लो केला आणि 20 मिनटासाठी ही बिर्याणी आपण शिजवून घेतलेली आहे. सुंदर चवीची ही बिर्याणी होते आणि सहज अगदी साधी सोपी आहे. नवशिके बॅचलरसुद्धा सहजपणे ही बिर्याणी करू शकतील. कोणतंही वाटण करायचं नाही आहे किंवा कोणताही वाटा घाटायचा प्रश्न नाही आहे. अगदी साध्या सोप्या मसाल्यांमध्ये आपण ही बिर्याणी केलेली आहे. जर तुम्हाला अशाच पारंपरिक झणझणीत आणि चविष्ट रेसिपी आवडत असतील तर आपल्या अम्मी सातारकर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. पहा इथं मी आता ही सिल्वर फॉईल काढून घेते आणि पाहता क्षणीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल अशी सुंदर एकदम मोकळी सुटसुटीत सळसळीत 1.5 किलो चिकन आणि 1.5 किलो तांदळाची अशी 3 किलोची बिर्याणी आपली इथं तयार झाली आहे. अगदी सहज सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवली आणि तुम्ही नक्की घरी ही बिर्याणी ट्राय करून पहा. सुंदर चवीची ही बिर्याणी होते. पहा इथं तांदूळ एकदम मोकळा सळसळीत आपला तांदूळ शिजलेला आहे. अजिबातसुद्धा चिकट झालेला नाही आहे भात आपला. छान 70% आपण तांदूळ शिजवून घेतला आणि उरलेला 30% आपण या चिकनमध्ये शिजवून घेतलेला आहे. आणि नेहमी चिकन बिर्याणी करण्यासाठी जे पातेलं किंवा जे भांडं तुम्ही वापराल तर थोडंसं जाड बुडाचं भांडं वापरा, म्हणजे खाली तळाला चिकन लागत नाही. तर पहा इथं मी पूर्ण बिर्याणी तुम्हाला मिक्स करून दाखवते. सुंदर अशी पाहून तोंडाला पाणी सुटेल अशी ही बिर्याणी आपली तयार झाली आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका.
मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा. छान चवीची ही बिर्याणी झालेली आहे आपली, सुंदर. आता आपण याला नेहमीप्रमाणे कोळशाचा दम देऊया. पहा इथं मी प्रत्येक रेसिपीला माझ्या चिकन मटनच्या जेवढ्या रेसिपी आहेत तेवढ्याला मी नक्की कोळशाचा दम देते. कारण कोळशामुळे हा जेव्हा आपण असा दम देतो तेव्हा ही चिकन मटनची किंवा नॉनव्हेजची कोणतीही रेसिपी चवीला छान लागते. पूर्णपणे कोळशाचा त्याला धुरकट असा वास येतो आणि हॉटेलमध्ये खाल्ल्याची चव आपल्याला घरी मिळते. तर पहा इथं कोळशाचा मी छान थोडंसं तूप टाकून कोळशाचा दम दिलेला आहे आणि अशा पद्धतीने आपली सुंदर अशी चिकन बिर्याणी तयार झाली आहे. आणि नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा. सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि तुम्हालाही नक्की आवडेल. मला कमेंट्समध्ये सांगा तुमची ही रेसिपी कशी झाली. सोप्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या मसाल्यांमध्ये आपण ही बिर्याणी तयार केली आहे. सर्व करतानाही तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे आपला जो भाताचा दाणा पूर्ण मोकळा झालेला आहे. मोकळा सळसळीत असा हा चिकन बिर्याणी तयार झाली. करून पहा, खाऊन पहा. धन्यवाद मंडळी.